वाह वाह, थँक्यू. चीज नाहीये. आलात तुम्ही? का यायला नको होतं का? नाही तसं नाही, बसा ना, मी तुमच्यासाठी पण खायला घेऊन येते. थांब. मला तुझ्याशी बोलायचंय. काय झालं बाले? ते तू वहिनीलाच विचार. काय कुठं काय झालं? नाही, तू अशी सांगणार नाहीस. आज अथर्वकडनं चुकून वहिनीला बॉल लागला तर वहिनी संतापली, त्याला मारलं, त्याला ढकललं. हाताला लागलंय अथर्वच्या. काय? हो, कळवळतोय बिचारा. शी, बकुळा मावशी तिथे होती, बकुळा मावशीने उचललं, नाना नानींकडे नेलं, औषध पाणी केलं, म्हणून बरं झालं. तू मात्र त्याला तसंच सोडून निघून गेलीस आतमध्ये. मित्रा, काय ऐकतोय मी हे? अहो नाही, मी मारलं नाही, म्हणजे नुसतं रागावलंय त्याला. आणि राधिका, मी ढकलला नाही ग, तो त्याचा तोच पडला. आता ओरडायचं सुद्धा नाही का मुलांना? उगीच काहीच्या काही बोलू नकोस. पोरं लहान आहेत, खेळतायत, त्यांच्याकडनं चुकून असं झालंय. तू अथर्वला समजवायचं सोडून त्याला मारलंस, ढकललंस. हात दुखावलाय त्याचा, उद्या परीक्षा आहे त्याची, कसा लिहिणार आहे तो पेपर? काय प्रकारे हा बहिणी? हो गुरुनाथ, तुम्ही तरी माझ्यावर विश्वास ठेवा, मी खरंच असं काही केलेलं नाहीये. अथर्व खोटं बोलत असेल. एक मिनिट. हा, अथर्व कधी खोटं बोलत नाही वहिनी. उगीच काही बाई बोलू नकोस. आणि बकुळा मावशीने बघितलंय. अथर्वला काही झालं ना तर तुझा हात शाबूत ठेवणार नाही, सांगून ठेवतो. तुला मी आधीच सांगितलं होतं, या घरात राहायचं असेल तर अथर्वला आणि बालीला काहीही त्रास द्यायचा नाही. मुळात तू या घरात राहायचंच नाहीयेस. हा, तुझी लायकी नाहीये या घरात राहायची. अहो चल चालती हो इथून, तुला या घरात थारा नाही. एक्सक्यूज मी जरा ऍड करू का? काय? काही नाही, म्हणजे वहिनी इतकी पण बॅड नाहीये ना. आणि बकुळा पण तर खोटं बोलू शकते ना. रटग्यारी, मला असं वाटतंय राधिकानेच काहीतरी ठरवून केलंय सगळं. नाही, बास झाला. याच्या पुढे एकही शब्द बोलू नकोस. काही झालं तरी राधिका अथर्वच्या बाबतीत कुठलीही वेडीवाकडी गोष्ट करणार नाही आणि ऐकूनही घेणार नाही. एवढं म्हणते तर या बहिणीने नक्कीच काहीतरी केलं असणार. आणि ते जर खरं असेल तर बहिणी आत्ताच्या आत्ता या घरातून बाहेर जायचा. आज एकदम पुळकाल. राधिका, आता ही काय वाद घालायची वेळ आहे का? नाही, एरवी असं कधी वागत नाही तुम्ही. आज एकदम काळजी आणि जबाबदारीची जाणीव झाली. असं काय वागलो का मी? काय वागलो सांगू? अथर्व आजारी होता तेव्हा औषध आणायला जातो असं सांगून तुम्ही या भयाडला भेटायला गेलात. सिंगापूरला गेला होता तेव्हा एक वस्तू आणली नाही तुम्ही अथर्वसाठी. इतका नाराज झाला तो आणि हिच्यावरती सगळे पैसे उधळून आला. आता मला बोलायला लावू नका. राधिका, बघतीयस ना, हे असं काहीतरी सांगून तुझ्या माझ्यात फूट पाडतायत. अगं मी फूट मारतोय? एक मिनिट बहिणी. नाही, त्यांच्या माझ्यात जे असेल ते असेल, पण तुझ्या या अशा वागण्याला इथे थारा नाही. खूप सहन केलं. तू इथे आल्यापासून बघतेय मी. तू शनायाला निरोप पोचवत होतीस, तिला जेवण देत होतीस, लाचारासारखं वागलीस. सगळं सहन केलं मी, सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं. पण आता नाही. अथर्वच्या बाबतीत मी कुठलीही गोष्ट सहन करणार नाही. एक वेळ तू मला बोल, पण अथर्वच्या केसालाही धक्का लागता कामा नये. नाही 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 वहिनी, तू आता माझ्या डोळ्यासमोर निघून जा. अगं राधिका, मी राग अनावर झालाय आता. तू निघून जा बरं इथनं. नजरेसमोरून कशाला? या घरातूनच चालती होऊ दे तिला. चल बॅग भर, चल चल. पाले, आता या क्षणी आम्ही इथून निघून जातो, बस. नाही, तू माझी सुजयची काळजी करू नकोस. आम्ही कसंही निभावून नेऊ. अगं गरज पडली तर लॉजवर राहू, पण इथे नाही राहणार. अगं या बाईला तू आसरा दिलास, 2 वेळचं पोटभर खायला दिलंस, पण जिनं आपल्याला अन्न वस्त्र निवारा दिलाय तिलाच त्रास द्यायला निघाली ही. नाही वाले, हिला माफी नाही. दादा, अरे पण तू जाशील कुठे? वाले, तू माझी काळजी करू नकोस. मी तुला ऑफिसमध्ये म्हणालो होतो बघ, तुला एक आनंदाची बातमी द्यायची म्हणून. अगं मला पैसे मिळालेत.
2 दिवसात मला घराचा ताबा मिळणार आहे. मी तुला ते सरप्राईज देणार होतो, पण या भैताडानं ते सुखही मला घेऊ दिलं नाही. स्वतः तर कर्मदरिद्री आहेच, पण मलाही भोग भोगायला लावते तिची. आले, मी येतो. दादा अरे अरे यार, हे सगळं काय चाललंय? माझी एक चांगली सर्वंट जाईल यार. चला, सुंठी वाचून खोकला गेला. सॉरी म्हण ना, नाही तर जावं लागेल तुला. ए, सॉरीगिरीने काही होणार नाही. राधिका सॉरी. अगं रागाच्या भरात मी रागाच्या भरात वहिनी, तू आल्या दिवसापासून मी पाहतेय रोज तुझी काही ना काहीतरी चूक होतेच आहे. नाही, आता हे माझ्या सहनशक्तीच्या पलीकडले. आता मी तुझं काहीच करू शकत नाही. माफ कर. हिला ना सुधारगृहातच टाकली पाहिजे. ए, चल ग तुझे, ये लवकर, चल ग. राधिका परत एकदा फक्त नो अलापिनोज, नो. लिहून घ्या, हे नको आहेत मला. आणि पाठवा लवकर पिझ्झा आता प्लीज. घाबरवतेस मला? नीट घे ना. बरं ऐक, मी खूप खुश आहे. हा, ते दिसतंय मला. नितीश सोबत पॅचअप झालं ना? हो यार, त्याच्यापेक्षाही मोठं कारण आहे. मग दुसरं? आई बाबा गेलेत हो, that explains the clothes. काय झालं? ओके ओके. मी कधी गेले, कुठे गेले, कसे गेले, काय? एवढे गेले ना आता. हो गोड, बरं झालंय. नाही तर काय वेळेवर आलीस तर भुक्कड. मी आत्ताच पिझ्झा मागवलाय, खाऊया. मागवलायस का? तुझी मेड बहिणी कुठे आहे? वहिनी तिला गाडून टाकलं घराच्या बाहेर. हो यार, राधिका नाहीच यार, गुड फॉर नथिंग नुसती. काहीतरी अपॅरेंटली तिने अथर्वला मारलंच म्हणे, आणि मग त्याच्या हाताला खूप लागलंय वगैरे. मग दादा चिडला, मग सगळेच चिडले, मग गॅरी पण चिडला, मग निघून गेले. ऑब्विसली ना, लहान मुलांना मारतो कोण? अरे घराच्या बाहेरच काढणार ना. आय डोंट नो यार, तो मॉन्स्टर पण खूप ओव्हर ऍक्टिंग करले. एवढं लागले की एवढे दाखवतो उगाच काहीतरी. काय मॉन्स्टर मॉन्स्टर म्हणतेस? गॅरी अंकल आवडत नाही माहितीये ना. गॅरी अंकल मॉन्स्टर आवडत नाही? मॉन्स्टर म्हणलेलं आवडत नाही. जाऊ दे. ए, बाय द वे, आपण आता काहीतरी छान ऑर्डर करू. अजून काहीतरी ऑर्डर कर, फक्त पिझ्झा पूर्ण नाही. मग पिझ्झा लार्ज मागवले ऑलरेडी. काहीतरी कोक वगैरे. अरे यार, बरं ठीक आहे, थांब. हा, बरं तू ऑर्डर कर, मी पाणी घेऊन. जयस, कसं काय? मस्त मस्त. तू एकटा मला काम करणारा वाटतो. हा, आणि त्यांच्याकडनं खायला मिळणार नाही. हं? काय बोल? तू ना सारखं सारखं इथे येऊ नकोस. हा, काय झालं? उगाच कोणाला डाऊट येईल ना. खरं तर ना, मी सगळं खरं पण सांगू शकतो, हे पण मी नाही सांगितलंय ना अजून. नाही, तसंही मी आज एक न्यूज द्यायला आलोय खरं तर इकडे. कसली न्यूज? सौमित्र, इथे काय करतोयस? काय नाही, बाहेर ऊन होतं ना खूप, म्हणून आलो फिरत फिरत जरा एसीत. हे काय गार्डन आहे फिरायला? हा, काय चाललंय तुझं? तू स्वतःसाठी कामं वगैरे शोधतोयस की नाही? हा, इंटरव्ह्यूला वगैरे जातोयस की नाही? नुसता आनंद भाऊजींबरोबर गप्पा मारत बसतोय. आनंद भाऊजी हा इथे नुसता येतो, तुमच्याशी गप्पा मारत बसतो. त्यापेक्षा इथेच त्याला जॉईन करून घ्या. तुम्ही त्याचं अपॉइंटमेंट लेटर काढा. अरे राधा, अगं सांग. सगळ्यांसाठी एक गुड न्यूज आहे. काय? एसबी कंपनीकडनं आपल्या अकाउंट मध्ये ऍडव्हान्स जमा झालाय. एसबी कंपनीच्या
चेकचा ऍडव्हान्स, क्या बात आहे, वा वा हो हो हो, पण खरी गुड न्यूज तर पुढे आहे. आता हा चेक जमा झालाय ना, त्यामुळे या महिन्यात तुम्हाला सगळ्यांना सॅलरी देता येणार आहे. येस, अरे वा 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 वा. बघा, मी जॉईन झालो आणि सगळ्यांना सॅलरी चेक आला. वा, आता पार्टी दिली पाहिजे सगळ्यांना. हो देणार, पार्टी देणार आहे. आता एवढ्या मोठ्या कंपनीनी आपल्यावरती विश्वास दाखवलाय, आपल्याला हा विश्वास खरा करून दाखवायचा आहे. खूप मेहनत करूया, खूप काम करूया. आणि मला विश्वास आहे तुम्ही सगळे मिळून हे काम करून दाखवाल नक्की. काय तुम्ही सगळे, आणि तुझं काय? नाही, मी पण आलो नाही का, मी जॉईन झालो नाही का. मी आता जॉईन झालोय, पण पार्टी दिली पाहिजे सगळ्यांना. हो देणार देणार, सगळ्यांना पार्टी देणार. लागूया मग आता कामाला. चला चला चला. चला चला, हे खूप आपल्याला टार्गेट अचीव करायचं. एसबी कंपनी खूप मोठी, तुला माहित. आज हे सिद्ध झालं की एखाद्या बाईनं कुठलीही गोष्ट मनात धरली तर ती पूर्ण करू शकते. यापुढे मला जे हवंय ते मिळवण्याचा मी 100% प्रयत्न करेन. का आलायस तू इथे? हे बघ, उगीच भाषण आणि उपदेश वगैरे करायला आला असशील ना, तर तू तर काय गुरु, तू कुठलाही विचारच करायला तयार नाहीस म्हणून मी समजवायला आलो तुला. अरे पण नाही ना समजून घ्यायचं, ऐकायचंच नाहीये मला, नाही समजून घ्यायचं. गुरु, का असा हट्टीपणा करतोयस तू? हे बघ, जे झालं ते झालं, आपण विसरून जाऊया. आपण नव्याने सुरुवात करूया का प्लीज? गुरु, तुला मॉड राधा हवी आहे ना, झाली आहे ना मग ती. आता सेल्फ कॉन्फिडन्स असलेली राधा हवी होती ना तुला, मग करते ना ती स्वतःला तसं मोल्ड. कर ना यार गुरु ऍक्सेप्ट. आता गुरु, आता ती टिपिकल गृहिणी नाही राहिली आहे. वो अपनी नागपूर की सीधी साधी राधा आता तुला हवी तशी झाली आहे ना गुरु. यार, अरे ती स्वतःच्या बळावर काहीतरी उभं केलंय तिने. आता सोड ना यार, अजून काय हवंय? अरे पण ती शनाया नाहीये ना. करेक्ट करेक्ट, ती शनाया नाहीच आहे, ती राधा आहे. गुरु, तुला हे कसं कळत नाहीये? तू आता ज्या मुलीवर प्रेम करतोयस ना, ती फक्त दिसायला सुंदर आहे. ती संसार नाही करू शकत राधासारखा, कारण राधा मनाने सुंदर आहे. हो, हे तुला वाटतं रे, मला नाही वाटत. अरे हो, पण तिच्याच वर प्रेम केलं होतंस ना तू एकेकाळी. तुला आठवतंय ना गुरु, एकदा तुला न सांगता त्या देशपांडे सभागृहात एलकुन स्वरांचं नाटक बघायला गेलो होतो मी आणि राधा. केवढा चिडला होतास तू. मला का नाही सांगितलं म्हणून किती चिडून बोलला होतास तिला. पॉझिटिव्ह होतास तू एकेकाळी तिच्याबद्दल. शेवटी मला मध्ये पडून पॅचअप करावं लागलं होतं, आणि आता सुद्धा मीच पॅचअप करतोय गुरु. ए गुरु, चल ना यार, सोडून दे, चल सोडून दे. हो यार, काय सोडून दे? तू सोड ना हे प्रयत्न करणं. हाती काही लागणार नाहीये तुझ्या, सांगून ठेवतोय तुला. कारण माझं फक्त आणि फक्त शनायावर प्रेम आहे, राधिकावर नाही. का खोटं बोलतोयस गुरु? आणि किती खोटं बोलणार आहेस? त्या शनायाशी पण खोटं बोलणार, राधाशी पण खोटं बोलणार, आणि स्वतःशी पण. का? तर एवढा मोठा इगो आहे तुला म्हणून? आहे मला इगो. काय प्रॉब्लेम आहे तुला? आणि त्याचा फायदा काय? पण एक लक्षात ठेव गुरु, राधामुळे तू आज एवढा मोठा झालायस. राधाच्या पायगुणामुळे आज इथे बसलाय. पास स्टॉप दिस नॉनसेन्स. चल तू त्याच्यात बाहेर. का रे, ऐकवत नाहीये तुला? मला प्लीज एकटा सोडा. अरे एकटाच राहा, एकटाच राहा. तसंही आयुष्यभर एकटाच राहावं लागणार आहे तुला. त्याची सवय करून घ्या आता. गैरसमज आहे तुझा मोठा. गैरसमजू दे, तू आहेस गुरु. प्रेमात पडल्यावर माणूस आंधळा होतो, एकांगी विचार करायला लागतो ना, तसं झालंय तुझं. दुसऱ्या कोणाचे विचारच पटत नाहीयेत तुला. तुला ना गुरु, तुझ्या आवडीची माणसं आणि तुझी मतं पटतील अशीच माणसं आजूबाजूला हवी. एक गोष्ट लक्षात ठेव गुरु, असा एकांगी विचार करणारा माणूस ना आयुष्यात एकटा पडतो, आणि मग असंख्य चुका करतो, आणि खोल कुठेतरी रुतून बसतो. तसंच होणार आहे तुझं, बघ तू. आणि एक दिवस तुला या सगळ्यातून बाहेर पडावं असं वाटेल, पण मार्ग नाही दिसणार. झालं नाही? झाली लेक्चरबाजी करून झाली असेल ना, तर प्लीज निघ आता. कारण हे असे उपदेश सल्ले रोज मिळतात मला, आता ऐकायचं नाहीये. आणि माझी काळजी करू नको, माझी मनस्थिती अत्यंत ठीक आहे. ठीक, ऍज यू विश. जातो मी. एक मित्र म्हणून समजवण्याचा प्रयत्न केला मी, पण आता बास. गुरु, आता खरंच बास.
तुला स्वतःला बदलायचंच नाहीये, तुला चांगलं आयुष्यच नकोय, त्याला मी काय करणार. हो, पण राधाला मात्र ते हवंय, म्हणून याही परिस्थितीत लढतीये ती, आणि त्यासाठी मी तिची साथ देणार. राधिकाची साथ देणार म्हणजे नक्की तुझा विचार काय आहे, सौमित्र? आराम से आराम से. सो कसं काय वाटलं? म्हणजे अजून कन्स्ट्रक्शन चालू आहे, पण एकूण स्ट्रक्चर मस्त आहे यार. तर आपलं हे जे काही नाटक चालू आहे त्याच्यात मीच विसरलो की तू ऍक्च्युअली मोठा माणूस आहेस. काय मोठा वगैरे. आता बस तुझ्यामुळे राधिका मसाले ही कंपनी पण थोडी मोठी झाली की खूप बरं वाटतं. अरे होणारच यार, होणारच. ठीक आहे, हे जोडकाम होत राहील. म्हणजे मेन जोडायचं आहे, त्यासाठी मारी पासे एकदम सखत प्लान आहे. प्लॅन असा आहे की तू तुमच्या या राधिका मसालेच्या स्ट्रॅटेजीज ठरवायला नाशिक जवळ कुठल्या तरी एका गावात एक सेमिनार ऑर्गनाईज करतोस. म्हणजे तू प्रश्न विचारतोय की सांगतोय? सांगतोय. प्लॅन आहे. तर तू सेमिनार ऑर्गनाईज करतो, तुम्ही तुमचा अख्खा ऑफिस स्टाफ तिथे जाता, पण इथे आपण गुरुला वेगळंच भासवायचं. म्हणजे असं, नानाजी, तुम्हाला सगळ्यांना एक आनंदाची बातमी सांगायची आहे बरं का. होय, बोल बोल बोल, लवकर बोल. अशी नाही सांगणार, मग? आधी सगळ्यांनी पेढे घ्या मग सांगते. समीरा. तू आधी बातमी सांग, त्याशिवाय पेढा गोड लागणार नाही. सांग लवकर, काय ते सांग. हो 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 सांगणार. अगं बातमी काय ते तर सांग ना. सांगणार. आज माझ्या कंपनीला पहिला चेक मिळालाय, आणि तोही मोठ्या रकमेचा, लाखातला चेक. वा वा वा, मस्त. अभिनंदन राधिका. थँक्यू काकू. आता एक नाही 2 पेढे खाणार मी. थांबा. नानाजी आओ. अगं नुसत्या पेढ्याने काय होतंय? आज मी सगळ्यांना बासुंदी पुरीचं जेवण देणार माझ्यातर्फे. 3 cheers फॉर राधिका अँड राधिका मसाले. हिप हुर्रे. जे काय करणार ते मी करणार आहे. माझ्याकडनं तुम्हाला सगळ्यांना पार्टी. वा. एक मिनिट धर. हे पंकजसाठी. हा, सगळ्यांसाठी काहीतरी आणलंस, पण स्वतःसाठी काय घेतलंस? नानीजी, तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद आहेत ना माझ्या पाठीशी. अजून काय हवंय मला? पण मी आता लवकरच राधिकाला स्वयंसिद्धामध्ये इन्व्हाइट करणार. अरे वा, ही बेस्ट आयडिया आहे. आता तू प्रेक्षक म्हणून नाही तर उद्योजिका म्हणून सहभागी होणार आहेस. पण मागच्या वेळेला बोलवलं होतं की तिने? अगं हो, पण तेव्हाची गोष्ट वेगळी होती राधिका. आता ह्यावेळी बघ, तुझा एका वेगळ्या पद्धतीने इंटरव्ह्यू घेणार आहे मी. म्हणजे त्यावेळी तू नवीन होतीस, आता तू यशस्वी आहेस. तुझा हा प्रवास ना लोकांना कळलाच पाहिजे. रेवती, यशस्वी वगैरे काही नाही. हा, अजून खूप काम करायचंय, अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे मला. अगं हो, पण ज्या स्त्रियांना काहीतरी करायचंय ना, त्यांच्यासाठी तू परफेक्ट रोल मॉडेल आहेस. करेक्ट. रेवती, तू कर तिचा इंटरव्ह्यू. आम्ही सगळे येऊ. ताई, हे बोलू का? आता तुला कधीपासून परवानगी लागायला लागली? हे तसं नाही, आता समजा व्यवस्थित झालंय. मी साईबाबांचं बोलले होते, इसरू नका ना ताई. तू माझ्या मनातलं बोललीस बघ. मी तोच विचार करत होते, एकदा बाबांच्या दर्शनाला जाऊया. बघा आता तुमच्या देखील मनात आहे ना, मग जाऊया ना एकदा बाबांच्या दर्शनाला. हा, समजा व्यवस्थित झालंय ना. हो हो, तुमच्या दोघींच्याही मनात असेल तर दोघीही जणी शिर्डीला जाऊन या, बाबांचं दर्शन घेऊन या. ठीक आहे, मग नेहा आणि अथर्वची परीक्षा संपली की ज्यांना ज्यांना जमेल त्या सगळ्यांना घेऊन आपण शिर्डीला जाऊया. थोरा मोठ्यांचे आशीर्वाद असतातच आपल्या पाठीशी, परमेश्वराचेही असू देत. लाखातलं एक बोललीस राधिका. माणसानं कितीही मोठं झालं तरी पाय मात्र जमिनीवर ठेवायचे असतात.
आणि ज्या परमेश्वरामुळे हे सुख मिळालं त्याच्या कायम ऋणात राहिलं पाहिजे.